धाराशिवच्या कळंब नगरपालिकेतल्या चक्क 10 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय। वरवर पाहता हा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसतंय, पण जरा नीट बारकाईनं पाहिलं तर हा धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपेक्षा खासदार ओमराजे निंबाळकर यांना जास्त बसलेला आहे। ज्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या जीवावर ओमराजेंनी धाराशिवमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं, त्याच कार्यकर्त्यांनी मातोश्रीच्या बैठकीला दांडी मारली आणि कमळ हाती घेतलेला आहे। नेमकं हा राजकीय गेम प्लॅन कोणाचा आहे? आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी हे ऑपरेशन लोटस कसं फते केलं, जाणून घेऊ सविस्तर या रिपोर्ट मधून। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। घडलं असं की धाराशिव मधल्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या मातोश्रीवर धाराशिवच्या सगळ्या प्रमुख लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांची एक तातडीची बैठक बोलावली होती। उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये आलेले होते, पण कळंब नगरपालिकेतल्या गटनेत्यासह ठाकरे गटाच्या 9 आणि काँग्रेसच्या एका अशा 10 नगरसेवकांनी मातोश्रीवर न जाता एक वेगळाच प्लॅन केला आणि मग सुरू झाला खरा ट्विस्ट। सोलापूरमध्ये भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या 10 नगरसेवकांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला। यामुळे ठाकरे गटाची कळंब नगरपालिकेतली सत्ता ही सध्या संकटात सापडलेली आहे। धाराशिवच्या राजकारणात तसंही राजकीय वैर आणि अशा घडामोडी नव्या नाहीयेत। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील या जोडगोळीचा धाराशिवमध्ये मोठा प्रभाव आहे असं मानलं जातं। काही दिवसांपूर्वीच आमदार कैलास पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना ठाकरे गटात घेऊन मोठा धमाका केला होता। पण म्हणतात ना, राजकारणात हिशोब लगेच चुकता होतो। भाजप आमदार राणा जगजितसिंह यांनी ऑपरेशन लोटस राबवत थेट कळंब नगरपालिकेचा गडच ठाकरेंच्या हातातून खेचून घेतलेला आहे। या मोठ्या पक्षप्रवेशावर बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठाकरे गटावर टीकेपेक्षा जास्त विकासाचा मुद्दा अधोरेखित केलाय। हा कुणालाही धक्का नसून कळंब शहर आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी झालेला निर्णय। जे नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत ते माझे जुने सहकारी आहे असं पाटील म्हणालेले आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच घेतलेल्या राजकीय भूमिकेनंतर स्थानिक पातळीवर मोठे गटतट निर्माण झालेले पाहायला मिळाले। त्यातच नगरसेवकांनी आता भाजपची वाट धरल्यामुळे धाराशिव आणि कळंब भागातील ठाकरे गटाची पकड ढिल्ली पडताना दिसते। या महापक्षांतरामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांवर मोठा परिणाम होणार आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात भाजपचं पुन्हा एकदा भक्कम स्थान निर्माण केलेलं आहे। एकाच वेळी 10 नगरसेवक गेल्यामुळे कळंबमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं मोठं आव्हान आता कैलास पाटील यांच्या समोर उभं असणार आहे। पक्षांतराच्या या घाऊक खेळामुळे सामान्य मतदार आणि कार्यकर्ते मात्र चक्रावून गेलेले आहेत। जसे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे माझे एकेकाळचे जुने सहकारी होते, तसेच हे नगरसेवकही जुने सहकारी आहेत। जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येतोय। ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगर म्हणण्याची गरज नाहीये। आमचं कमळ हे सातत्यानं वाढत जाणार आहे, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे। पण धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे। अशा स्थितीत नगरसेवकांना भाजपमध्ये खेचून आणत आमदार राणा पाटलांनी स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। हा फक्त पक्षांतर किंवा प्रवेश नाहीये, तर ओमराजेंच्या बालेकिल्ल्याला राणा जगजितसिंह यांनी लावलेला सुरुंग आहे। ओमराजे ज्या कळंब आणि धाराशिववर स्वतःची मजबूत पकड असल्याचा दावा करायचे, तिथंच त्यांचा पाया आता हादरलेला आहे। म्हणूनच म्हटलं जातं की हा फटका जेवढा ठाकरेंना बसलाय त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मोठी जखम ही ओमराजे निंबाळकरांना झालेली आहे। स्वकीयांनीच दिलेला हा झटका ओमराजे कसा पचवतात आणि आपला गड कसा वाचवतात हे आता पाहणं रंजक ठरणार आहे। धाराशिवमध्ये आणि एकूणच दोन्ही पक्षांमध्ये शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा।